महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबात, राजकीय घडामोडींचं विश्लेषण, व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा, प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर, क्रीडा, मनोरंजन, सिनेविश्व आणि बरंच काही. तर बघत रहा प्रत्येक मिनिटांचा तपशील, तुमच्या देशाचा, तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा. मराठी बातम्यासाठी फक्त BN मराठी या न्यूज चॅनलवर. तुमचा आवाज, तुमची शक्ती. रोजच्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त BN मराठी चॅनल. रामकृष्ण हरी. आज आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे, उमरज येथे येत्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या 8 दिवसामध्ये जे आपण उमरजला भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे, त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये 8 दिवस सप्ताह आहे. त्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यामध्ये कीर्तन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर वृंदावन धाम यांची 7 दिवस कथा आहे. त्याचबरोबर 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ आहे. त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणवंत येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे, रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल, एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज 1 तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी 1.5-2 लाख रुपये म्हणजे 6 तारखेला 1.5-2 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने संस्थांचं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप जोरात कामाला आहे. प्रशासनाची खूप साथ भेटत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने 800 ते 900 पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्य सेविका बी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेने मदत करत आहे. तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे, एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो. प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार? आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही, शंकराचार्यजी, त्यांची उपस्थिती 4 तारखेला राहणार आहे. ते 3 तारखेला येणार आहेत. 4 तारखेला तिथेच थांबून आपला जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे. आपले गुजरातचे द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगद्गुरू येणार आहेत, सदानंद सरस्वतीजी. त्यांच्या हाते 4 तारखेला 12 वाजता कलशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे. हे धार्मिकच्या आणि बरेच जण साधू संत येणार आहेत. उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत, काही नागा साधू पण येणार आहेत. आणि राजकीयमध्ये जर विचार राजकीयमध्ये जर असेल तर येत्या 28 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे येणार आहेत. त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब हे पण येणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माजी खासदार आमदार सर्वच येणार आहेत. आपल्या लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण. अशा तऱ्हेने जवळपास सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 1.5-2 लाख लोक भाविक भक्त त्या ठिकाणी येणार असल्याचे आपण निदर्शनास आणून देत आहेत. त्यांच्यासाठी आपण काय सोयी सुविधा त्या ठिकाणी? जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहेत
उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण संस्थान केलेली आहे, राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे, आरोग्याची व्यवस्था पण आहे, प्रशासन करत आहे व ई टॉयलेट पण आपण त्या टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहेत, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या टाईमला घेत आहे। यासाठी जवळपास आपल्या परिसरातील 1000 सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत। प्रत्येक गावातले जवळपास 25, 30, 40 लोक नवतरुण त्या ठिकाणी 8 दिवस सेवेसाठी येणार आहेत। हे तर 8 दिवस राहणार आहेत आणि प्रत्येक गाव 1 दिवस येऊन काम तिथं करणार आहे। कलशारोहणाचा प्रोग्राम शंकराचार्यांच्या हस्ते होणार आहे। त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथामंडपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत। त्यांना सगळ्यांना संस्थांतर्फे टी-शर्ट एक भगवा करत आहेत, त्याच्यावर संस्थांचं नाव राहणार आहे, म्हणजे ते कुठून बी ओळखू येतील आणि ते 24 तास तिथं अवेलेबल राहणार आहेत।